नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगर शहरात सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने शहरातील अनेक भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार संग्राम जगताप यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आलेले असून महापालिकेच्या समोर रस्त्याच्या दुभाजकावर लावण्यात आलेली काही फलक अज्ञात समाजकंटकांनी फाडले असून काही फलकांवर थुंकल्याचे आज सकाळी निदर्शनास आले। या घटनेचा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवला असून या समाजकंटकांवर कारवाईची मागणी केलेली आहे। तर पाहूयात या संदर्भात सविस्तर व्हिडिओ। जय श्रीराम। आज नगर शहरामध्ये एक घटना निदर्शनास आली। अतिशय म्हणजे त्यांच्या प्रवृत्तीला शोभन अशीच घटना आहे ती। त्यांच्याकडून दुसरी तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही। ज्या महाराष्ट्र केसरी 2025चं आयोजन आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भाई यांनी खेचून आणलं, ते आणणं फार मोठी गोष्ट असते। पण ह्या अल्पबुद्धीच्या, कमकुवत बुद्धीच्या मानसिकतेच्या जिहाद्यांना ते कधी लक्षात येणार नाही। यांना काय आहे, एका ठिकाणी जमा व्हायचं, एका ठिकाणी राहायचं आणि तेवढंच करायचं। त्यांना त्याच घाणीत राहायची सवय लागलेली आहे आणि ते घाण कृत्य असं करायची त्यांना प्रत्येक ठिकाणी सवय लागली आहे। आता हे कृत्य करण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो। फडणवीस साहेबांचा त्याच्यावर फोटो आहे, अजितदादांचा आहे, उपमुख्यमंत्री साहेबांचा, एकनाथजींचा आहे आणि भैयांचा फोटो आहे त्याच्यावर। आता याचं त्यांना राग का ते सांगतो। मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मागच्या सांगितलंय की 8 दिवसात सगळ्या किल्ल्यांचं जे काही माजारी उभ्या झाल्यात या जिहाद्यांच्या, त्या आम्ही सगळे किल्ले आम्ही ते माजारी मुक्त करणारी। तर त्याचा एक राग ह्या सापांना आलाय, हिरव्या सापांना। आणि अजून एक आमच्या आमदारांविषयी यांच्या मनात जो काही राग निर्माण झालाय, त्यांचे जोर मोठे झालेले तुम्ही। आणि त्यांचा राग का, तर आता सिद्धटेकचं जे तिथालची माजर पाडली आणि नगर शहरामध्ये सुद्धा आमदारांनी सांगितलंय की येत्या महिन्याभरात आयुक्तांना त्या दिवशीच निवेदन दिलेलं आहे। जर आयुक्तांनी काढलं नाही तर आम्ही त्या माजारी काढणार आहे, म्हणून यांना हा राग। पण तुमच्यात जर धमक असेल तर आमच्या समोर या, हे रात्रीचे कृत्य करू नका। आणि रात्रीचे पण करायचे असतील तर सांगा आम्हाला, आमच्यात ती पण धमक आहे। मगलाही आम्ही अशीच पळून लावलेली आहे, तुम्ही तर काही नाही। आत्ता आमचं राज्य आहे, हे हिंदुत्ववादी सरकार ज्या पद्धतीने काम चालू आहे त्याचा हा धासका आहे। तुम्हाला सांगतो, तुमच्या पद्धतीने आम्हाला लय वेळ लागणार नाही त्या पद्धतीने तुम्हाला गप करायला। पण हे फ्लेक्ससुद्धा ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्थापन केलं, त्या संविधानाचा आदर राखून त्याचं आम्ही आयुक्तांची, महापालिकेची परवानगी घेऊन ते फ्लेक्स लावलेले। तुम्ही कोणतं संविधानाचं पालन करता? ही कोणती जात आहे संविधानाला पायमल्ली करणारी? हे तुम्ही सगळ्यांनी, हे समाजाने आता लक्षात घेणं गरजेचं आहे। यांना संविधान विविधान काही कळत नाही, यांना फक्त हिरव्या सापांना फक्त त्यांची जिहादी वृत्ती कळती। पण ती जिहादी वृत्ती हे छत्रपतींचे मावळे जागेवर ठेचल्याशिवाय राहणार नाही। कोणाच्या जर पार्श्वभूमीत जर दम असेल तर आज रात्री यांनी परत कृत्य करायचं। 11चा टायमिंग देतो, कोणाला यायचं असेल तर या। यांना आज 11 वाजता परत त्यांच्या पायाने परत घरी जातात का मग बघतो आम्ही। जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम। शहरात महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धा माननीय संग्राम भैयाच्या माध्यमातून या सर्व नगर शहरांसाठी, नगर शहराच्या विकासासाठी आपण जर पाहिलं असेल, जर ह्या नगर जिल्ह्यात नालेगाव, माळेवाडा ह्या भागात पहिले नामचीन पैलवान होते आणि त्या पैलवानांचं नाव देशभर होतं। परंतु हेच नाव जर पुढं चालवायचं असेल तर आपल्या नगर जिल्ह्यासाठी आपण कुस्ती स्पर्धा हे चांगल्या पद्धतीने भरवल्या पाहिजे। आणि त्यासाठी चांगल्या पद्धतीने देशाचे, महाराष्ट्राचे नेते येत आहेत। तर ह्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना जर त्या लोकांच्या स्वागतासाठी आम्ही जर बोर्ड लावलेले असतात तर त्या बोर्डावर थुकायचं काम ह्या जिहादी प्रवृत्तीचे लोक करतायत। कारण की काय होतं की ह्या महाराष्ट्रात हे भगवं सरकार आले तर हे त्यांना आवडत नाही। एवढंच ह्या निमित्ताने सांगतो, ह्या पालिकेच्या आयुक्तांना सांगतो की ह्या लोकांचे, ह्या ज्या रस्त्यावर लोकांचे अतिक्रमण आहेत तिथं काढलीच पाहिजे। परंतु हे जे थुकलेले आहेत, हे जे 2-4 दिवसापूर्वी काही पोलिसांनी सुद्धा हे अतिक्रमण विभागात अतिक्रमण जे असतील ते पण काढले पाहिजे। हे बोर्ड जर पाहिलं असेल तर 4 दिवसापूर्वी पोलिसांनी पुसलेले आहेत, हे आज आपल्याला माहिती पडलं। पण रात्री जर त्यांना कळालं त्यावेळेस काही वाद होऊ नये म्हणून नगर शहरातले पोलीस
तोफखाना पोलीस स्टेशन असतील, भिंगार कॅम्प असेल, हे पोलीस स्वतः रात्री मी 1:30 वाजता पाहिलेले की स्वतः हातात फडकं घेऊन पुसताना मी पाहिलेले. तर मी या प्रशासनाला विनंती करतो, पोलीस आयुक्तांना, पोलीस मनपा आयुक्तांना, SP-ना मी विनंती करतो की आपण ह्या जिहादीवर कारवाई करावी, ही विनंती. आज आपल्या अहिल्यानगरमध्ये चालू असलेल्या महाराष्ट्र केसरीच्या स्वागताचे फलक संपूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये, संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज आपल्या संग्रामभाईंच्या माध्यमातून कुस्तीचे स्वागताचे फलक हे सर्वत्र लावलेले असताना आज काही जिहादी वृत्ती ज्यांना भगव्याची अडचण झाल्यासारखे दिसून येतंय, ज्यांच्या पार्श्वमध्ये काही दम नाही राहिला, ते घाणेरडे कृत्य जे रस्त्यावर जाऊन थुकणे असन, बोर्डवर फाडणं असन, हे जे असे काही घाणेरडे प्रकार काही ज्या वृत्तीकडून करत असतील तर त्यांना आम्ही सर्व संग्रामभाईंचे कार्यकर्ते व सर्व आम्ही हिंदू प्रेमी एक सांगू इच्छितो, जे काय करायचं असेल ते समोर येऊन करा. असे घाणेरडे प्रकार हे नगर शहरामध्ये, अहिल्यानगरमध्ये कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. आणि आज आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही एक निवेदन देऊ इच्छितो, जर तुमच्याकडून जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर आम्हाला प्रत्यक्षात खाली उतरून कारवाई करायची वेळ आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण झालेली आहे. आणि जर कोणाला वाटत असेल या थुकल्याने काय आमच्यावर काही फरक पडत असेल तर त्यांनी हे समोरासमोर येऊन कृत्य करायचं. आणि येणारे जे काही घाणेरडे कृत्य करणारे जे काही जिहादी वृत्तीचे लोक आहेत, ज्यांना भगव्याची अडचण निर्माण आज झालेली आहे, तर त्यांना आम्ही एक आव्हान देऊ इच्छितो, जे काय करायचं असेल ते समोरासमोर येऊन करा. असं घाणेरडे प्रकार आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये कदापि आम्ही सहन करू घेणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आता अहिल्यानगर शहरामध्ये अतिक्रमण असेल व यांची जी काही मोगलाई माजलेली आहे, ते मोगलाई मोडीत काढायचं काम हे आम्ही सर्व हिंदू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लवकरच अहिल्यानगर शहरामध्ये करणार आहोत. शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी या जिल्ह्याच्या भूषण म्हणून, या जिल्ह्याला भूषण म्हणून अशा एवढ्या मोठ्या कुस्ती स्पर्धा चालू आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या स्वागताचे या ठिकाणी बोर्ड लावले आहेत. या बोर्डला बॅकग्राऊंड मध्ये भगवा कलर लावलेला आहे. या भगव्याचा अपमान असेल, काही जिहादी वृत्तींकडून हा अपमान केला जातोय, काही ठिकाणी थुंकल्या जात आहे, काही ठिकाणी फाडल्या जात आहे. पण मला यांना एकच सांगायचंय, तुम्हाला या भगव्याचा जर एवढा तिरस्कार असेल किंवा या महायुतीचा एवढा राग असेल तर त्यांनी या समोरासमोरून हे कृत्य करावं आणि या महायुतीच्या ज्या योजना असतील त्या योजना घेण्यापासून वंचित राहावं. तुम्ही लाडक्या बहिणी योजनेसाठी सगळ्यात पुढे रांगेला असतात, आनंदाचा शिधा घ्यायला सगळ्यात पुढे असतात. सगळ्या मोदी सरकारचं, या महायुतीच्या सगळ्या योजना तुम्हाला पाहिजेत, पण यांना मत नको, यांचा तिरस्कार करायचा. या जिहादी लोकांकडून हे कृत्य चालू आहे. या लोकांना आमचं एवढंच सांगणं आहे, आमच्या भगव्याचा अपमान, आमच्या नेत्यांचा अपमान आणि या महाराष्ट्राचा अपमान आम्ही कधीच खपून घेणार नाही. जर याच्या पुढे कोणी दिसलं तर त्याचे तंगडे मोडल्याशिवाय, आणि ज्यांना कोणाला याचा राग असेल किंवा या भगव्याचा म्हणजे सहन होत नसेल त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावं, एवढंच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी इशारा देतो. आणि या महायुतीच्या वतीने यांना एकच सांगतो, तुम्हाला जर एवढा महायुतीचा राग असेल तर या सरकारच्या योजना घेणं तुम्ही बंद करा. आज जनकल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांची भेट घेऊन एक महत्त्वाची मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच हा प्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. नमस्कार, माझं नाव विनोद साहेबराव साळवे, अध्यक्ष जनकल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था. प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी काळजी येथे मी व आमचे शिष्टमंडळ गेलो असता तिथे गेल्या अनेक दिवसापासून वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीये, त्यांची बदली झालेली आहे. आम्ही संबंधित डॉक्टर व तेथील स्थानिक नागरिकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की इथं कोणतेही डॉक्टर नाहीयेत. आम्ही व आमचे शिष्टमंडळ जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांना निवेदन सादर केलेले आहे. लवकरात लवकर तेथे निवासी वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत. निंबोडी व पंचकृषीतील नागरिकांना अनेक वेळा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालय येथे जावे लागते.
व त्यांचे प्रचंड त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. आम्ही व आमच्या शिष्टमंडळाने यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर केले आहे. लवकरात लवकर टाकळी काजी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा आम्ही तीव्र प्रकारचे आंदोलन छेडू. जय हिंद, जय महाराष्ट्र. अहिल्यानगर येथे एकदंत कॉलनी, दातरंगेमळा, अहिल्यानगर येथे श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने गणेश जयंती निमित्ताने नगर शहरातील विविध 14 शाळेतील 100 गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. श्री गणेश जयंती निमित्ताने एक पाऊल गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत हा उपक्रम राबवण्यात आला. तर पाहूयात सविस्तर माहिती. मुख्याध्यापक मतिमंद मुलांची शाळा टिळक रोड अहिल्यानगर. मी पहिल्यांदाच आले, आमच्या शाळेला पहिल्यांदाच संधी मिळाली. मी ज्यावेळेस बातमी देण्यासाठी बुरकुल साहेबांकडे गेलो आणि त्यावेळेस मी रिक्वेस्ट केली की आमच्या मुलांना पण द्या, कारण ती उपेक्षित आहेत, दिव्यांग आहेत, मतिमंद मुलं आहेत की ज्यांची बुद्धी कमी आहे, अशा मुलांसाठी द्या. त्यांनी सांगितलं आम्ही 21 वर्षापासून सर्वांना देतो. मी आल्यानंतर खरंच मी प्रभावित झालो आपल्या मंडळाचं की तुमच्याकडे सर्वजण समान आहेत, सगळेजण समान आहे. व्यासपीठावर कोणी बसलेलं नाहीये, सगळे मंडळ आहे, आम्ही सगळे समान आहेत. हा गुण मला खरंच फार आवडला. मुलांनो, हे तुमचा जे दप्तर दिलेले आहे याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. आणि दप्तर कोण देते तुम्हाला माहिती आहे का? सांगा बरं, कोण देत आहे हे दप्तर? कुणामार्फत मिळते तुम्हाला? हा, सांगा की, सांगा ना, बोलता येतं ना तुम्हाला? एवढं सांगा, घरी गेल्यानंतर तुमच्या पालकांना सांगा. मी एकच सांगू शकतो, लहरों के साथ तो कोई भी तैर सकता है, लहरों के साथ कोई भी तैर सकता है, लेकिन असली इंसान वो है की जो लहरों को चीरकर आगे बढ़ता है. याचा अर्थ काय? पाण्याच्या प्रवाहाबरोबर कोणीही पोहू शकतं, म्हणजे प्रवाहाबरोबर कोणी चालू शकतं. आपला संसार आहे, माझा मुलगा आहे, त्याला टीव्ही, आमच्या घरात टीव्ही घ्यायचा, गाडी घ्यायचा, 4 व्हीलर घ्यायची, माझा संसार परपंच, हे तर कोणी पण करतं, सर्वसामान्य करतात. परंतु तुमचं मंडळ हे असं आहे की नाही, आम्ही जे 2 पैसे कमवतो त्यातला 1 पैसा आम्ही समाजातला उपेक्षित जो घटक आहे त्यांच्यासाठी खर्च करूया. हा गुण मला खरंच छान आवडला. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर्फे बोलतीये. तुमचा हा जो उपक्रम आहे तुमच्या गणेश मंडळाने सगळ्या महिला दिसत आहेत, सगळ्यात महत्वाचं हो ना, कार्यकर्ते आणि महिला जे आहे म्हणजे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. कारण मदत करणं, समाजासाठी काहीतरी देणं लागतं आपलं, आणि त्याची जाणीव तुम्ही स्वतःला आहे आणि ती इतरांनाही करून देणं म्हणजे हा एक प्रेरणादायी असा उपक्रम आहे. नक्कीच या उपक्रमाची दखल सगळीकडे घेतली जाईल आणि या विद्यार्थ्यांना हे जे कालपयोगी साहित्य दिले याचा उपयोग ते यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. अतिशय चांगला उपक्रम आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मी सर्वांतर्फे धन्यवाद देते. अहिल्यानगर शहरातील सावेडी हडको येथील हाजी हमीद रहेमतुल्ला दर्गाचा 400वा संदल उरूस उत्साहात साजरा करण्यात आला. संदल उरूस निमित्त दर्गात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी सर्व धर्मीय भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी दर्गाच्या मजाखर राजाभाऊ कोठारी महाराज यांच्या हस्ते चादर अर्पण करून शांती, सद्भावना आणि समृद्धीची प्रार्थना करण्यात आली. हमने गलब चढ़ाया, चद्दर चढ़ाई, इसमें रंग बिरंगे फूल है और गलब में रंग बिरंगे रंग है. इसी तरह हमारे साबिर भाई ने सभी जाति धर्मों को इकट्ठा करके एक सही मायने में इस्लाम का अर्थ सभी को समझ में लाके देने का ये प्रयास हर साल उनके माध्यम से होते आया है. इस हिंदुस्तान में बहुत रंग है, मतलब बहुत जाति धर्म है, पर फिर भी सभी जाति धर्म, हर एक जाति धर्म का सम्मान रखते हुए इस हिंदुस्तान में अपनी जिंदगी बड़े खुशी से, बड़े आराम से इस हिंदुस्तान में अपनी जिंदगी को एक नया आयाम देने का कोशिश करते हैं.
इस दुनिया में कई रंग है, यह रंग निराला है, भेद न पाया किसने, यह गहरा और गहरा है। रंग तो बहुत है, सोच अपनी अपनी होती है, और जो सही मायने में सही सोच लेके चलते हैं, जैसे हमारे साबिर भाई जो मेरे बचपन के दोस्त थे और बहुत दिल के करीब है, इनको मैं ये आज के इस शुभ दिन पर यही दुआ करता हूँ कि इनकी उम्र बस इसी तरह बढ़ते जाए और हर साल इनके हाथों से यह सम्मान और जो एक नया आयाम देने का काम है इनके माध्यम से होते जाए। आपको भी, आप यहाँ सभी जो भी आए हुए सभी का मैं दिल से इस्तकबाल करता हूँ और फिर से एक बार कहना चाहूंगा, समझता है तो समझ ले, बाद में पछताना है। मेरा क्या बिगड़ता है, रोना धोना तेरा है। ये तो हम इंसानों ने सब बातें बनाकर रखी है, अल्लाह हो या भगवान हो, यीशु हो या झूलेलाल हो, सभी अपनी अपनी जगह पर एक ही है, सिर्फ रूप अलग है। जैसे मेरे साबिर भाई और मैं दिखने में भले अलग हो मगर दिल से हम एक ही है। बस यही दुआ चाहता हूँ कि ज्यादा से ज्यादा इनसे, इनके माध्यम से समाज के लिए और हर समाज के, जैसे आज यहाँ हर समाज का व्यक्ति उपस्थित है, ऐसे ही इनके माध्यम से आगे की सेवा बढ़ती जाए। यही मैं अल्लाह ताला के चरणों में दुआ करता हूँ। जय शंकर। अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने सर्जेपुरा येथील बाबूराव इंगळे चौक सबलोक रिक्षा स्टॉपचा शुभारंभ संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले आणि विकी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी अनेक जण उपस्थित होते। सर्जेपुरा भागात मूळचंद मिलच्या ठिकाणी आपल्या अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या शाखेचं उद्घाटन आज इथं झालेलं आहे आणि इथले सर्व अध्यक्ष असतील, सर्व त्यांचं पदाधिकारी असतील आणि सर्व रिक्षा चालक असतील, मोठ्या संख्येने या शाखेच्या उद्घाटनाला इथं उपस्थित राहिले। शाखेचं उद्घाटन म्हणजे आमच्यावर एक जसं शाखेचं उद्घाटन होतं तसं संघटनेवर एक एक मोठी जबाबदारी आमच्यावर येते। कारण नुसती शाखा ओपनिंग झाली म्हणजे तिथले प्रश्न आले, ते प्रश्न आले की आम्हाला ते प्रश्नांची सोडवणूकसुद्धा संघटनेच्या माध्यमातून करावं लागते। का जसे जसे आपल्या संघटनेचं आज जे काम चालू आहे त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी रिक्षावाले आपल्या संघटनेला निश्चितपणे जोडल्या जात आहे आणि याचंच कारण की आपण जे रिक्षावाल्यांचे प्रश्न असतील ते निश्चितपणे सोडवण्याचं काम जे RTO असेल, ट्रॅफिक ऑफिस असेल यांच्या माध्यमातून ज्या अडीअडचणी असतील, इतर अडीअडचणी असतील त्या येत असतील तर संघटना त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असते। आणि इथून पुढच्या काळात आता जी सर्जेपुरा आपली या मूळचंद मिलच्या इथं शाखा ओपनिंग झाली, हे जे आमचे अध्यक्ष असतील, खुडे असतील, अजून आपले चव्हाण असतील, सर्वच अध्यक्ष पदाधिकारी सर्व आमच्याशी आता जोडलेले आहेत आणि हा आमचे विकास भाऊ उडानशेवे यांच्या माध्यमातून हे सुद्धा आहेत, आमचे इंगळे पाटील सुद्धा आहेत, आमचे विलासजी कराळे असतील, दत्ता भाऊ वामन असतील, अशोकजी आवशेकर असतील, नासिर भाई असतील, आमचे जुनेद भाई असतील, सर्वजण आमचे राजूभाई शर्मा मुद्दामून या कार्यक्रमाला आमच्या उपस्थित राहिले। इथून पुढच्या काळात आम्हाला ज्या ज्या अडचणीला निर्माण होतील आमच्या रिक्षावाल्या चालकांना तर तिथं संघटना त्यांच्या मागे भक्कमपणे उभं राहण्याचं काम आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही निश्चितपणे कटिबद्ध राहू एवढंच आजच्या कार्यक्रमानिमित्त बोलतो आणि थांबतो। विद्यादानाचा यशस्वी सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने दास नवमी, रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त आरोग्यदृष्ट्या संपन्न आणि समृद्ध विद्यार्थी घडवण्यासाठी सावेडीतील नवीन समर्थ प्रशालेच्या प्रांगणावर हजारो विद्यार्थी श्री समर्थ रामदास स्वामीकृत 11 मनाचे श्लोक म्हणत 11 सूर्यनमस्कार घालण्यात येणार आहेत। तर पाहूयात सविस्तर माहिती। समर्थ विद्या प्रसारक मंडळ अहमदनगर आयोजित
दासनवमी विविध स्पर्धा आम्ही आयोजित करतो आहोत। मुख्यत्वे याच्यात वक्तृत्व स्पर्धा आहेत, निबंध स्पर्धा आहेत, चित्रकला स्पर्धा आहेत, ह्या सर्व शालेय स्तरावर स्पर्धा आहेत। त्याच्यानंतर खुल्या गटातल्या निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आहेत। आणि यावर्षीपासून संस्थेने एक वेगळा उपक्रम हाती घेतलाय की आमच्या शाळेतले 1000 विद्यार्थी हे 11 सूर्यनमस्कार घालतील। म्हणजे 11,000 सूर्यनमस्कार आम्ही त्या दिवशी मुलांच्याकडनं घालणार आहोत। आणि त्याच्याबरोबरच 11 मनाचे श्लोक हे 1000 मुलं म्हणतील। 11,000 सूर्यनमस्कार, 11,000 मनाचे श्लोक हे त्या दिवशी आमच्या नवीन जी जागा आहे सहकार नगरमध्ये जिथं बांधकाम चालली आहे तिथं आम्ही हे सगळं करत आहोत। त्याच्याबरोबरच 22 फेब्रुवारीला दासनवमी उत्सव साजरा केला जात आहे। हा गेल्या 53 ते 54 वर्ष आम्ही हा साजरा करत आहोत संस्था। तर या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की यावर्षी मुकुंद काका, आदरणीय मुकुंद काका जाटदेवळेकर हे त्या दिवशीचे प्रवचनकर्ते असतील। आणि त्या दिवशी स्वर्गीय दत्तात्रय रामचंद्र कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा समर्थ पुरस्कार हा त्या दिवशी मुकुंद काकांना प्रदान करण्यात येणार आहे। असं या संपूर्ण दासनवमी उत्सवाचं स्वरूप आहे। या सर्व दासनवमीच्या उत्सवात माझे सर्व सहकारी जे आहेत ते कायम मला मदत करतात। संस्थेचे असतील, शाळेतले मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील, तसेच सर्व पत्रकार बांधव जे आहेत ते पण आम्हाला वेळोवेळी खूप मदत करतात। या ह्याच्यातनं आम्ही दरवर्षी हा दासनवमी उत्सव साजरा करतो। धन्यवाद। जय जय रघुवीर समर्थ। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।